श्रीमती शीतल कैलास अहिरे, अनुसूचित जाती, महिला राखीव. श्रीमती कल्पना किशोर पस्ते, अनुसूचित जमाती. श्री भूषण चंद्रकांत आंग्रे, इतर मागासवर्ग. श्रीमती शांताबाई नामदेव सोनावणे, अल्पसंख्याक महिला राखीव. श्रीमती श्रावणी अमर रोठे, विकलांग. असे हे 8 प्रवर्गांसाठी 8 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. औपचारिकरित्या घोषणा करतो की यांना आपण बिनविरोध निवडून दिलेला आहे. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या काळात आपल्या सगळ्यांचंच जे मतदार असतील, मतदारांचे प्रतिनिधी आहेत, जे उमेदवार उभे होते ते आणि इतर जे आणखी कोणी जे काही पडद्यामागे काम करणारे लोक असतील, त्या सगळ्यांचंच या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहकार्य लाभलेलं आहे. आज ही खोपोली नगर परिषदेतली नगर पदवीकरिता सदस्यांची निवडणूक बिनविरोध झाली. यात तुमचं सगळ्यांचंच तितकंच मोलाचं योगदान आहे. निवडणूक बिनविरोध म्हणून म्हणजे अत्यंत चांगलं उदाहरण आपण सेट करतोय. आता साहेबांनी सांगितलं की सासवड जेजुरीला पण त्यांनी बिनविरोध केलेला आहे. तुमच्या सगळ्यांच्या सहमतीनं तुम्ही आपापले उमेदवार त्या प्रवर्गातून निवडून दिलेले आहेत. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मी पुनश्च अभिनंदन करतो. आणि निवडणुकीच्या दरम्यान आपण जे काही सहकार्य दिलं आणि स्मूथली आपली सगळी प्रक्रिया पार पडली, कुठेही कसलीही अडचण आली नाही. तुमचं सगळ्यांचं सहकार्य होतं म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे पार पडल्या. त्यासाठी सुद्धा मी तुमचं आभार मानतो. आणि आपण आता हे जे बिनविरोध निवडून आलेले सदस्य आहेत त्यांना आपण प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम सुरू करूया. धन्यवाद सर. आज आपण नगर पदवीकरिता समिती सदस्य निवडणूक हे बिनविरोध झालेले आहे की आज खोपोली नगर परिषद आणि खोपोली शहरासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि ही बिनविरोध निवडणूक झाली याच्यासाठी सर्व सभासद, सर्व संघटना, सर्व लोकांनी मोलाचं सहकार्य केलं, वेळोवेळी मदतही केली. आणि ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जो तुम्ही आम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे, असं सहकार्य इथून पुढं पण करावं की जेणेकरून आपल्याला जी काही पदवीकरिता धोरण एकदम जसं आपण निवडणूक बिनविरोध केलेले आहे तसंच ती सुद्धा पदवीकरिता धोरण एक उत्कृष्ट पद्धतीनं कसं आपण खोपोली नगर परिषदेसाठी राबवू शकतो, याच्यासाठी तुम्ही सर्व लोकांनी आम्हाला मदत करणं किंवा सहकार्य करणं अपेक्षित आहे. म्हणून आपण ही निवडणूक ज्या पद्धतीनं बिनविरोध केली तसं इथून पुढं पण आपण सर्वांनी सहकार्य करावं हीच अपेक्षा धरतो. आपल्या प्रोग्रामसाठी चव्हाण सर आले, संके सर आले आणि बाकी आपण निवडून आले सदस्य आणि त्यांना आज या ठिकाणी आपण एक निवडणूक प्रमाणपत्र देणार आहात की तुम्ही या ठिकाणी बिनविरोध निवडून आलेला आहात. तर चव्हाण सरांच्या हस्ते जे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आपले तर गेले 1 महिना झाले या प्रक्रियेमध्ये सामील झालेले आहेत. अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी काम सांभाळलेलं आहे, चांगला गायडन्स केलेला आहे आणि ही निवडणूक प्रक्रिया पार केली. त्याच्याबद्दल मी सरांचा धन्यवाद मानतो की त्यांनी इतर चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं.